नमस्कार. आपण ऐकत आहात चैताली लिखित लव्ह स्टोरी पार्ट 6. त्या काळ्या ड्रेसमध्ये तर ती आकर्षक दिसत होतीच, पण अजून एक गोष्ट त्याला अट्रॅक्ट करत होती आणि ती म्हणजे तिच्या कमरेखाली असलेले काळेभोर सिल्की केस, जे तिने आता मोकळे सोडले होते. 5 फूट 7 इंच असलेली ती आरोही त्याच्या काळजात आता वार करत होती. तो तिला इतका एकटक पाहत होता की आपण इथे का आलो आहोत हेही तो विसरला होता. हाय, आय एम आरोही. तिनेही त्याच्याकडे पाहत डोळ्यांची उघडझाप करत हात पुढे करत म्हटले. ओ हाय. त्याने हसून आपला हात तिच्या हातात दिला. आपण ओळखतो एकमेकांना, तोच पुढे म्हणाला. नो, आपण तर आजच भेटलो ना. ती सॉलिड कन्फ्यूजमध्ये. या, आपण आजच भेटलो. तसं त्याची आता खात्री होते की ही नक्कीच खरं बोलते की हिला कालचं काहीच आठवत नाही म्हणून. तो ते जाणून घेण्यासाठीच खडा टाकून पाहत होता. पण तसं आपण एकमेकांना 2दा भेटलोय, तिने हसत पुढं सांगितलं. त्याने भुवया जुळवल्या तिच्या या वाक्यावर. म्हणजे तुमचं लक्ष होतं की नाही माहीत नाही, पण मी तुम्हाला काल सूर्या क्लबवर पाहिलं होतं आणि त्याआधी 2 महिन्यापूर्वी एका मवाल मुलाची धुलाई करताना पाहिली होती. आणि तेव्हाच ती बोलता बोलती थांबली. काय तुम्ही? बोला ना, त्याने एक भुवई उंचावत विचारले. सध्या साहेबांचं लक्ष फक्त तिच्या ओठांकडे होतं. काल आपण इतक्या नाजूक कोमल ओठांना चुरगाळलं हा विचार करून त्यालाच कसं तरी झालं. काल काय झालं हे तिला आठवत नव्हतं, पण त्याला तर आठवत होतं ना. तो क्षणभर तिथेच थांबला, पण तोच लक्ष त्याचं वेधून घेतलं त्या तिच्या गोऱ्या गळ्यावरच्या काळ्या निळ्या डागाने. आपण इतकं काल रानटी झालो होतो. त्याने ती जखम पाहिली आणि त्याला तिचा अपराधी असल्याची फिलिंग आली. तुम्हाला खरंच नाही आठवत का काल काय झालं ते? त्याने काकुळतीने विचारलं. नाही, फक्त एक ड्रिंक घेतलं, पण तीही कुणी दिली हे सध्या आठवत नाही, तिने दादाचा मित्र आणि एक पोलीस या नात्याने आता त्याला उत्तर दिले. ओह, ठीक आहे, आपण शोधूयात. तसंही त्या सूर्या क्लबचं फुटेज सकाळीच मी मागवलं आहे, ते मिळेलच थोड्या वेळात, तो हसून बोलतो. ते दादा कुठे? तिने आता काय बोलावं म्हणून विचारले. बोलायचं तर खूप होतं, पण ते काम तर तिचे डोळे ऑलरेडी करत होते. प्रथमेश ना, तो त्याचं काही काम करत आहे म्हणून बाहेर गेलाय. आणि बाय द वे, ही केस आता माझ्याकडे असल्याने तुम्हाला माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये यावं लागेल, तो स्पष्ट बोलतो. हॉस्पिटल? आणि ते कशासाठी? तिने भीतीने विचारलं. अरे रिलॅक्स आरोही, ते बस चेकअपसाठी. तुम्हाला दादाने सांगितलं असेल ना की काल आम्ही रेड टाकली होती. तो तिला रिलॅक्स फील करवत म्हणतो. ओ या, काल तुम्ही त्यासाठीच आला होता ना. पाहिलं होतं मी तुम्हाला, ती हसून बोलते. तिला तो त्याआधीच गेटजवळ दिसला होता आणि नंतर आत आल्यावर तिने ड्रिंक्स घेतल्यानंतर परत ती बरळली होती. बरं, चला आपल्याला लगेच निघावं लागेल, तो केबिनचं दार उघडत म्हणाला. हो, येते मी, पण त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं होतं, ती जागीच उभी राहून बोलते. हां, बोला ना, तो हसून परवानगी देतो. ते प्लीज मला तुम्ही आरू किंवा आरोही म्हटलं तरी चालेल, दादासारखं, ती बारीक तोंड करत म्हणते. ओके, चालेल, पण मग तूही मला अर्जुनच म्हण. पुढे प्लीज दादा भाई वगैरे नको लावूस, तो म्हणतो आणि डोळा मारून बाहेर पडतो. पण ही तर गांगरून जाते ना. हे असं का म्हणाले याच विचारात ती असताना त्याने आरू म्हणून हाक मारली आणि तिच्या पोटात गुदगुल्या झाल्या. आज पहिल्यांदा आपलं नाव ऐकून ती इतकी मोहरून गेली होती की तिला असं वाटलं की किती लकी आहे आपलं नाव जे त्याच्या ओठी आहे. पण त्याने तिला हाक मारली, पण यावेळी आरोही मारली, त्यामुळे मन खट्टू झालं आणि सगळे विचार गुंडाळून तीही त्याच्या मागे बाहेर पडली. दोघंही मग हॉस्पिटलमध्ये पोचले. तिची मेडिकल टेस्ट ही केली. रिपोर्ट संध्याकाळी मिळणार होता, पण तिचा दादा अजूनही आला नव्हता. थांब,
मी प्रथमेशला कॉल करतो. म्हणून तो थोडा दूरही झाला आणि 2 मिनिटं आपला कॉल संपूनही आला. पण मॅडम मात्र आपल्याच विचारात मशगूल इतक्या होत्या की तो हाक मारतोय याचं भानही तिला नव्हतं. हॅलो आरू मॅडम. त्याने तिच्यासमोर टिचकी मारली तेव्हा कुठे मॅडम जागेवर आल्या. काय, कुठल्या विचारात हरवली होती? तो तिला हसून विचारतो. तुमच्या आणि दुसरं कुणाच्या? ती नकळत पण बेधडक बोलल्याने तो तिच्याकडे एकटक पाहू लागला. आता गोंधळून जायचं काम त्याचं होतं. म्हणजे ते तुम्ही मगाशी बोलला ना, दादा किंवा भाई नको म्हणून, त्या विचारत होते. तिने सावरासावर केली. पण तुम्ही असं का म्हणालात? तिने आता नजर रोखत विचारले. आपण चल कॉफी घेऊयात. तुझ्या दादाला पोचायला 10 मिनिटे लागणार आहेत. आणि त्याने सहज विषय बदलला आहे. तो पुढे निघून गेला. आता तुला काय सांगू आरू? तुझं दादा म्हणणं मला का चालणार नाही ते? तो मनात विचार करत होता. ह्यांना पण आपल्याबद्दल फिलिंग्स असतील का? पण कसं शक्य आहे? आपण तर आजच भेटलो ना. तिला कालचा दिवस आठवत नसल्याने सर्व गोंधळ उडत होता. सांगा ना. ती कॉफी स्ट्रॉने पीत बोलते. दोघेही हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या एका छोट्याशा कॅफेत गेले होते. तिने फिल्टर कॉफी मागवली होती तर त्याने चहा घेतला होता. काय सांगू? त्याने तो काचेचा ग्लास तोंडाला लावत विचारलं. हेच की तुम्ही दादा किंवा भाई बोलू नकोस असं का म्हणाला? तिने विचारलं. जनरली मुली असंच करतात. त्याने त्याचा ग्लास खाली ठेवला आणि तिचा तो कप घेऊन त्या स्ट्रॉने पिलं. ते माझं उष्ट होतं, ती गाल फुगवून म्हणाली. सो तुझ्या प्रश्नाचं उत्तर जे द्यायचं होतं ते मी दिलं माझ्या स्टाईलने, तो मिश्किल हसत बोलला. कुठे दिलं उत्तर तुम्ही? तुम्ही तर अजून बोलतच होता, ती भुवया जुळवून म्हणते. तू अजून लहान आहेस. घरी गेली ना की माझ्या उत्तराचा नीट विचार कर, तो हसून तिला डोळा मारत बोललो. काय, कसल्या प्रश्नाचं उत्तर बाबा तू देतोयस आमच्या आरूला? तोच तिचा दादा तिच्या डोक्यात टपली मारत अर्जुनला बोलला आणि त्याच्या शेजारी जाऊन बसला. दादा? तिने रागातच त्याला पाहिलं. तसं त्याने कान धरले आणि सॉरी पुटपुटला. तिने नियम घातले होते आपल्या दादाला की पब्लिक प्लेसमध्ये त्याने मजेने सुद्धा तिच्या डोक्यात टपली मारायची नाही. आणि म्हणूनच आता त्याने तसं केल्याने मॅडम रागवल्या आणि त्याने लगेच सॉरी बोलला. तुझ्या सॉरीचं काय करू? चल आता 1 कप जिंजर टी घेऊन दे मला, ती ठसक्यात त्याला म्हणाली. अगं आधी ती पुड्यातली कॉफी तर संपव. तिच्या ग्लासात अजून अर्धी कॉफी होती आणि त्यात सरांनी ती उष्टी केली होती. म्हणूनच त्याला वाटत होतं की तिने ती प्यावी. पण मॅडमने आता भावाला टी मागवायला सांगितला होता. त्याला वाटलं की आपण तसं केलं म्हणूनच तिने दुसरा कप चहाचा मागवला. अरे चिल ब्रो, तिला तसंच आवडतं. ती बघ आता काय करते, प्रथमेशने हसत त्याला सांगितलं आणि तो मग चुपचाप फक्त बघायला लागला. प्रथमेशने ऑर्डर दिली तसा तिचा जिंजर टी आला आणि तिने तो आपला कॉफीच्या मगमध्ये तो रिता केला. ते बघून अर्जुनने डोक्यावर हात मारला. ही असं काही करेल असं त्याला जरासुद्धा शक नव्हता. हा काय प्रकार, तो तोंड वाकडं करत म्हणाला. अरे ती अशीच पिते पहिल्यापासून कॉफी, प्रथमेश मात्र हसून म्हणाला. तर दुसरीकडे मॅडमने स्ट्रॉने पिता पिता त्याच्याकडे पाहत भुवई उंचावली. तिला कळेच ना की हे इतकं ओव्हर रिॲक्ट का करत आहे. अर्जुन सर, तुम्हालाही हवी आहे का कॉफी? तिने हळूच त्याला विचारलं आणि सोबत आपला मग सुद्धा विचित्र हसून पुढे केला. तसं याने मी आलोच रे म्हणत त्याने पाय काढला. ह्याला काय झालं? तिच्या दादाने विचारताच तिने फक्त आपले दोन्ही खांदे उडवले आणि परत आपली ती कॉफी स्ट्रॉने पिण्यात व्यस्त झाली. पण आजची कॉफी तिला नेहमीसारखी लागत नव्हती. आज एक वेगळीच चव लागत होती जी तिला खूप आवडली. दादा, आपण इथेच येत जाऊ कॉफी घ्यायला. मस्त आहे रे, ती बोलली आणि दुरूनच तिला पाहत असलेला अर्जुन कधी नव्हे तो गालात हसला तिचं ते वाक्य ऐकून. वेडीला वाटते इथल्या कॉफीची टेस्ट अलग आहे. पण आता तिला कोण सांगणार त्या कॉफीत तर माझं प्रेम उतरलं आहे.
तो हसून मनात म्हणतो आणि परत त्या दोघांजवळ बसतो. काय रे, काय झालं? फार गालात हसतोस आजकाल. त्याला निरीक्षण करत दादाने त्याच्या कानात विचारलं. त्याचा तो प्रश्न ऐकून तो घाबरला, पण लगेच सावरलं स्वतःला त्याने. काही नाही रे, असंच. घरी फोन केला होता. घरचे मागे लागले आहेत, लग्न कर लग्न कर म्हणून. त्याने बोलताना एक कटाक्ष आपल्या हिरोईनकडे टाकला आणि अपेक्षेप्रमाणे घडलं तसं मंद मंद हसू पसरलं. तिला कारण इकडे ठसका लागला होता. अरे आरू, काय झालं? दादा दचकून तिच्याकडे जाणार तोपर्यंत अर्जुन पोचलाही होता तिच्याजवळ आणि तिला आरामात पाणी पाजत होता. तिच्या पाठीवरून मायेनं हाती फिरवत होता, ज्यामुळे तिला लाज वाटत होती आणि ती अंग आखसून ही घेत होती. पण दादा समोर असल्याने बोलताही येत नव्हतं. शिवाय त्यांनी असंच करावं कायम अशी इच्छाही मनात कुठेतरी होत होती. इट्स ओके सर, ती आता हळूच बोलते तसा तो भानावर येतो. तिचा दादा इथे आहे ह्याचंही त्याला भान नव्हतं. आर यू रिअली ओके? त्याने काळजीनं विचारले. तशी तिने हो मध्ये मान हलवली आणि दादाकडे पाहिले. जणू तिला सुचवायचं होतं की तिचा दादा आहे. त्याने त्याच्या चाणाक्ष नजरेने हेरले. शेवटी तो एक पोलीस होता. तो पटकन आपल्या जागेवर बसला. त्याला ऑकवर्ड वाटत होतं. त्यात तिचा दादा नुसता दोघांना पाहत होता. मनात काय चाललं आहे तसंही आधी कळायचं नाही, पण आता तर चेहरा एवढा निर्विकार होता की आता नक्कीच आपण बाराच्या भावात जाणार. अजून प्रेमाची कबुली मिळवण्याच्या आधीच आपलं प्रेम अधुरं राहणार ही शंका निर्माण झाली. मन तर गाणंही गायला लागलं होतं, हमारी अधुरी कहाणीवालं. त्याला आता इम्रान हाशमीच्या जागी तो स्वतः आणि विद्या बालनच्या जागी आरोही दिसायला लागली होती. दादा, निघायचं का? तिला अर्जुनची होणारी घालमेल कळत होती, कारण तिची ही अवस्था वेगळी नव्हती. हो चल. तो उठून उभं राहिला तसा अर्जुनने आपला मोकळा श्वास सोडला. काय रे, तू काय इथेच थांबणार आहे की काय? दादाने अजून तिथेच बसून आहे हे पाहिल्यावर नजर रोखत विचारले. ना नाही रे, हे काय? येतोय ना मी. तो बिचारा चांगलाच घाबरला होता. तुम्ही वा पुढे, मी जिंजर टीचं बिल देऊन येतो, दादा म्हणाला आणि निघूनही गेला. चल. त्याने तिला हात केला जायचा तसा तीही काही न बोलता चुपचाप बाहेर पडली. इतके का घाबरता दादाला? दादा थोडीच खाणार आहेत तुम्हाला. अर्जुन सारखं मागे वळून वळून पाहत होता गाडीजवळ जाईपर्यंत. मी? नाहीतर मी कशाला घाबरतोय? हे बोलतानाही त्याने दोनदा डोळे घुमवले होते की तिचा दादा कुठे नाही ना दिसत. तिला त्याच्या वागण्याचं हसू येत होतं. ती ओठ दाबून हसू लागली आणि तो तिच्या त्या मोहक हसण्यात हरवून गेला. चला, निघायचं? तोच प्रथमेशचा आवाज आला म्हणून त्याने हो मध्ये मान हलवली, पण समोर त्याला ती आता दिसली नाही. तो जरा कावराबावरा झाला आणि तिला शोधायला लागला, तर ती त्याच्याच समोरच्या प्रथमेशच्या कारमध्ये जाऊन बसली होती. हो चल, जाऊयात म्हणत मग तोही आपल्या कारमध्ये बसला आणि दोन्ही कार चौकीच्या दिशेने जायला निघाल्या. नशीब लांबूनच दादाला येताना पाहिलं होतं, नाहीतर आपली चोरी पकडली गेली असती, ती मनातच विचार करत होती. तीही अर्जुनलाच एकटक पाहत होती ज्यावेळी तो तिला पाहण्यात बिझी होता. पण समोरून दादा आला आणि तिने आपल्या कारकडे धूम ठोकली, जे अर्जुनला कळालंही नाही. यार, पण आज हा हिरो मात्र वेगळाच वागत होता आणि माझी किती काळजी घेत होता, तेही चक्क दादासमोर. मला तर लाज वाटत होती आणि भीतीही दादाची. नशीब दादाने काही जास्त विचारले नाही. ती मनात बोलतच होती की ओ आयरू मॅडम, उतरा आता, घर आलंय. प्रथमेश दादाने तिला हाक मारली तसं ती आपल्या विचारातून बाहेर आली. बाहेर पाहिलं तर घर आलं होतं. मन तिचं खट्टू झालं. निदान त्याचा आज चौकीत गेलो असतो तर परत दर्शन झालं असतं असं वाटून. अगं उतर ना लवकर, मला परत चौकीत जायचं आहे. तो ती उतरत नाही म्हटल्यावर वैतागतच म्हणाला. हो उतरते ना दादा, किती तुझी घाई, तीही फनकारात त्याला सुनावते. बरं ऐक, डॅड आले तुझ्या घरी. तो हळूच आवाजात तिला बोलतो. डॅड? वाव, कधी आलेत? ती अति उत्साहात बोलते.
आणि काय रे दाद्या, ते काय फक्त माझेच डॅड आहेत का, की तू म्हणत आहेस तुझे डॅड आलेत म्हणून? ती त्याची नक्कल करत म्हणते, हो, ते फक्त तुझेच डॅड आहेत. माझी आई गेली त्याच दिवशी अनाथ करून मला गेली. तो बोलतो आणि ती त्याला रागात पाहते. बरं ते सर्व सोड. आता मला आता माझा ऐक आता माझा ऐक नीट. ते तुला कुठे गेली होतीस विचारतील तर नेहमीप्रमाणे सगळं सांगत बसू नकोस आणि चौकीत आल्याचंही सांगू नकोस. हो, शिवाय रात्रीचं तर बिलकुल बोलू नकोस, तो तिला वॉर्न करत म्हणतो. हो रे दादा, किती ते इन्स्ट्रक्शन्स? मी काही लहान नाही म्हटलं. माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. ती अजून रागात बोलते. हो, पाहिलं मी किती समर्थ आहात आपण ते, आपली काळजी घ्यायला. त्याने तिला सुनावले आणि तिचा चेहरा पडला. सोन्या, सॉरी, मी जरा जास्त बोललो ना. पण तिचा पडलेला चेहरा पाहून तिचा दादा लगेच साखरेप्रमाणे विरघळला आणि तिची माफीही मागू लागला. नुसतं माफी नको मला, त्याबरोबर काहीतरी हवं, तिनेही गाल फुगवून म्हटले. ओके बाबा, बोल, कुठल्या फ्लेवरचं आईस्क्रीम आणू येताना? त्याने हसून विचारले. दरवेळी काय रे आईस्क्रीम, कधीतरी मोठं काहीतरी देत जा की या एकुलत्या एक बहिणीला, ती म्हणते. बरं बाई, पटकन बोल, कसला ड्रेस आणू आमच्या परिराणीला? तो हसून म्हणतो. बरं ऐक, तू एक काम कर, तुला हव्या त्या ड्रेसची इमेज मला पाठव. मी आज वेळ भेटला तर आणेन, किंवा उद्या, तसंही संडे आहे तर आपण जाऊ शॉपिंगला. व्हॉट्स से? तो हसून म्हणतो. तुझी परिराणी आता मोठी झाली दादा, आता तिच्यासाठी प्रिन्स आणू का असं विचारायचं की ड्रेस आणू? ती बोलते आणि आपण काय बोलून गेलो या विचाराने ती आपली चिपचावते. ओहो, तो ये बात है. आमच्या परिराणीला राजा हवाय तर, तो हसून म्हणतो. ठीक आहे, आधी डिग्री घ्या, मग आपण शोधूयात तुमच्यासाठी छान असा प्रिन्स, तो तिला चिडवत म्हणतो. दादा यार, जातो, तुला उशीर होतोय. आणि का माहीत नाही, दादाने आणू म्हटलं प्रिन्स तसा तिला सफेद घोड्यावरून स्वार होताना तिचा हिरो अर्जुन दिसला आणि ती कमालीची लाजली व दादाला जाता जाताही एक फटका मारून पळूनही गेली. आरोही मोठी झाली म्हणायची. तो हसून तिला जाताना बघत बोलला आणि गाडी स्टार्ट करून परत चौकीत गेला. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.